आता काय उपचार वगैरे काय हा केला? उपचार त्याला म्हणजे आम्ही जे पॅरालेक्स वगैरे आहे, जे पोटफुगी ॲसिडिटीच्या नंतर जे पण उपाय आहेत ते सगळे केलेत. नमस्कार मित्रांनो, बघूया आता जो शिवमल्हार मैबे केसरी आपले सोनूताई मुंबईकर यांच्या माध्यमातून आज आयोजित केलेले आहे. त्या मैदानामध्ये बऱ्याचशाच गाड्या गटपात झालेल्या आहेत. कोणकोणते बैला गटपात झालेले आहेत ते आपण बघूया. बघा, बरीचशीच नामांकित बैलं या मैदानामध्ये आलेली आहेत. ते दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो. नक्कीच व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि याच्यामध्ये आपले पुढच्या वाटचालीसाठी कुठली कुठली बैलं जाणार आहेत सेमीला ती बघूया. चला. चिरटपारा एक्सप्रेस श्यामा 14व्या गटात गटपास. बिंजोरला पण 30 गती आणि गटाला पण 30 गती. ये श्यामा. आखीव रेखीव बांधा. बघा, मला तर नाही वाटत मुंबईमध्ये याच्याशिवाय मोठा बैल कुठला असेल. 6 फूट उंची, शिंगा पकडली तर 7 फूट होईल, 7च्या आसपास होईल. बापसेकरांचा छावा बघा, आज पण सुंदर असा जवळपाराला छावा आणि रॉकीबाई आणि 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली आणि गटपात झालेली आहे. प्रधान नाही पळाला आज. बघूया, आपण विचारू नक्की काय झालंय. 21व्या गटामध्ये सुंदर असा बैल जोर गटपात झालेला आहे. आपण विचारूया. सांगा माहिती, कुठला बैल आहे? यो बैल आहे दापोड्याचा, मच्छिंद्र परशुराम पाटील, दापोडे भिवंडी, हर्ष कुमार अँड कंपनी यांचा तो रॉकी शेट म्हणून आहे. कोण पळाला सोबत त्याच्या? गोव्याचा जादू म्हणून बैल आहे, RS100 जादू, बावली कृपाल्यांचा. बरोबर आहे, समोर बांधलाय वासरू. हा, 21व्या गटामध्ये ना? हो, 21व्या गटात. कोणी पळवली गाडी? संस्कार ड्रायव्हर मांजरली. ठीक आहे. आमच्या गाडीवर एकच नंबर ड्रायव्हर बसतो, तो आणि श्याम ड्रायव्हर आणि दुसरा अमर ड्रायव्हर. 3 ड्रायव्हर आमच्या गाडी फिक्स असतात. 3 ड्रायव्हर गाडी कोण हाकलतच नाही. आणि संस्कार ड्रायव्हरला एवढा माहिती आहे बैलाचा या की त्याशिवाय गाडीच कोण हाकलू शकत नाही आमची. बरोबर. काय बोलाल मग आता गटाचा आनंद पुरं काय अपेक्षा असते? आता गटाचा आनंद एवढाच आहे की सेमीला फक्त गाडी मधून लागली ना तर 100% सेमी आम्ही काढू आणि फायनलला तर आनंद बघू शकत नाही आमचा कोणी. बरोबर. चला, तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा देतो मी. धन्यवाद. दिनेश हिरामन पाटील खार्डी, घरचा साज जलवा. आणि इकडे बघा, दुसरा वासरू आहे डमरू आणि कुठेतरी नाव करतोय मालकाचं. आत्ताच्या घडीला तुम्ही बघत असाल, जाईल त्या मैदानामध्ये गुलाल, बिंजोर असो किंवा 3 फेऱ्याचं मैदान. आणि आज पण चांगला असा 4 नंबर गटामध्ये गटपास केले घरच्या साजाने. चला, आपण शुभेच्छा देऊ त्यांना. आवले भिवंडीकरांचा रुद्र आणि खारघरकरांचा डॉन गटपात झालाय अंतरात. बघूया कितव्या गटामध्ये. गट क्रमांक 18 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. ये इकडं. सुरूबाई मात्रे, GST रिटर्न बावऱ्या. गट क्रमांक बघूया कितीमध्ये आहे, दिसत तर नाही इथून मला. 15 मध्ये आहे. सुंदर अशी गाडी पळाली. बावऱ्या आणि भिवंडीचा कुठला तरी बैल होता, मी सकाळी दाखवलं आहे, तो तुम्हाला थोड्या टायमामध्ये दाखवतो. तर भरपूर दिवसानंतर मुंबईचं 3 फेऱ्याचा पहिला मैदान करतोय प्रथमेश वैभव शेठ मुटे, आगराली बदलापूर यांचा महबूब, हिंद केसरी महबूब. 13व्या गटामध्ये सुट्टा गटपास करून बसल्या विश्रांती करतोय. महबूब सोबत उत्तम शेठ गावली यांचा आमदार. सुंदर गाडी पळाली महबूब आणि आमदारची 13व्या गटामध्ये. सुरूबाई मात्रे चिंचपारा यांच्या बावऱ्यासोबत, GST रिटर्न बावऱ्यासोबत देवले बाबा भिवंडीचा देवले बाबा पळाला 15व्या गटात गटपास. आणि जो देवाबाई होता बघा, त्याला या पण दिले भावपूर्ण श्रद्धांजली, मिस यू देवा पण लिहिले. कुठं सापे भिवंडीकरांचा धडकन
गट क्रमांक 25 मध्ये गटपात झालेला आहे. तो देवले बाबा आहे, त्यांच्याच धावणीचा आहे. आपण सकाळी दाखवला होता. 2 बैला गटामध्ये बसले आहेत. आपण त्याला सेमीसाठी शुभेच्छा देऊ. चालेल. पलाला बघा, धडकन आणि टिंगी सुंदर जोड पलाला आणि आपण पुढच्या वाटचालीला त्यांना शुभेच्छा देऊ. चला. मदन विष्णुबुवा मडवी सिद्धी करवले यांचा पक्षा गट क्रमांक 7 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. सोबत कोण पळाला दाखवतो. छान गाडी पळते. राजा आणि पक्षा बिंजोरला पण ही गाडी पळते आणि आता पण गटामध्ये चांगली गाडी पळाली 7व्या गटामध्ये. मित्रांनो, छावा आता तुम्हाला दाखवलं मी गटपात झाले, पण प्रधान नाही पळाला आज गटाला. त्याच्या मागचं कारण विचारूया. सोमनाथ शेठ काय बोलायला आज अचानक तुम्ही डिसिजन घेतलाय गटाला नाही पळवता? ॲक्च्युली आपण सकाळी आणला बैल, आपण उतरवला तर बैल ओके होता. पण बैल जसं गट काढायचा वेळ झाली, म्हणजे 1 ते 10चे गट चाललेले, तर बैल आम्हाला जरा फुगलेला जाणवला. त्याच्यामुळे बैल पळवायचा आम्ही थांबवायचा डिसिजन घेतला. कारण सकाळीच त्याला व्यत्यय आलेला. ॲक्च्युली आमची आज मित्रांचीच गाडी पळणार होती, वांगणीचा अर्जुन, किरण शेट यांचा आणि प्रधान. पण अर्जुनला पण रात्री अचानक ताप आला आणि त्याचा ताप पायात उतरल्यामुळे बैल लंगायला लागलेला. तर मग अर्जुनला थांबवून आम्ही प्रधानला, म्हणजे छावाला जो पायरा केला होता तर तो आणि प्रधान पळवणार होतो. पण प्रधान पण अचानक फुगला. मग बैल गाडी आम्ही पळवायची म्हणजे कॅन्सलच केली डायरेक्ट. बघा, म्हणजे एक चांगलं डिसिजन घेतलं तुम्ही कुठेतरी. आता जेव्हा उन्हाचं वाढतं प्रमाण आहे, मला वाटतं एवढं डिसिजन कुठेतरी तुमचा एक ते म्हणतात ना कारगिल राहील. म्हणजे नाही, मेन कसं आहे का, नंदी पळायचा एक मैदानासाठी आपण जर समजा नंदीला इजा आणि एक मैदान पळवतोय तर मग आपल्याला पुढे खेळ करायला तर बंदच करावं लागेल. कारण एका मैदानासाठी आपण नंदीच्या जीवाशी नाही खेळू शकत. मग त्या मी सर्व आमची मुलं पण सगळी बोलली की नाही, बैलाच थांबवून घेऊ आपण प्रधानला. आणि प्रधान नाही पळाला तरी चालेल, पण छावाने त्याची जागा कुठेतरी उन्ही भरून काढली, गट खुला काढला त्यांनी. बरोबर. आता छावाची गाडी पण सुंदर पळाली. पाले खुर्द यांचा रॉकी बाई पळाला. म्हणजे बघा, गट खूप अंतरात झाला. लगेच प्रेक्षकांची चर्चा पण चालू झाली की या गाडीला खूप गॅस लागली. हो, कारण खालून येत होतो तेव्हा बरेचसे जण बोलले की गाडीला गॅस चांगला लागला आहे. आणि पुढे आल्यानंतर आम्ही लाईव्ह पण बघितली तर बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच गॅस लागलेला. जसा आपला छावाचा आणि पुष्पाचा गाडीला गॅस जिथे लागला होता आपल्या शहापूर केसरीला, त्याच पद्धतीचा गॅस आजच्या गाडीला लागला आहे. आणि बघूयात आता सेमीला कसं काय. बरोबर. मग आता प्रधानला तुम्ही इथं गोठ्यामध्ये आणलं, इथं कुठून नातं? हा, आमच्या मित्राच्या मावशीचं घर आहे. मग आम्ही इथेच आणलं, कारण सकाळी फक्त उन्हामध्ये थोडा कोलं ऊन होतं म्हणून सकाळी उन्हामध्ये बांधले होते. नंतर आम्ही इथलंच नियोजन केलं होतं आणि इथे आणून मावशी घरी बांधलं. बरोबर. मग आता काय उपचार वगैरे काय? हा, उपचार त्याला म्हणजे आम्ही जे पॅरालेक्स वगैरे आहे, जे पोटफुगी ॲसिडिटीच्या नंतर जे पण उपाय आहेत ते सगळे केलेत आणि आता बऱ्यापैकी खाली झाला आहे. पण त्याला आज पूर्ण आरामच. आता जर बैल आज उद्या झाला तर मग बुधवारच्या मैदानात काढून आहे तर बैल आरामावर राहील पूर्ण. बरोबर. काय मेसेज द्याल तुम्ही अशी एखाद्या वेळेला आपल्या सोबत जर म्हणजे असा प्रसंग येतोय तर डिसिजन काय घ्यावा आपण? नाही, डिसिजन तर मी तर स्पष्ट सांगेल की जर आपल्याला वाटतं आपल्या नंदीला काही इजा आहे तर सरळ थांबून घ्यावं. कारण त्यांच्या जीवाशी खेळण्यात पण मजा नाही. आपल्या खेळासाठी त्यांच्या जीवाशी खेळण्यात काही मजा नाही. म्हणजे आपल्या आनंदासाठी त्यांच्या जीवाशी खेळून काही उपयोगच नाही आणि अर्थ पण नाही. म्हणून आम्ही आज सगळ्यांनी मिळून आमच्या इगल ग्रुप 2277 पूर्ण सर्व टीमने डिसिजन घेतलं की आज प्रधानला थांबवायचं. आणि जो पण आहे ती अपेक्षा आम्ही छावाकडून ठेवली आहे आणि छावा ती अपेक्षा पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे आम्हाला. बरोबर. मला वाटतं चांगला डिसिजन घेतलं आहे, कारण मला वाटतं याच्या आधी पण तुम्हाला खूप मोठे फटके पण बसलेले आहेत. हो, नक्कीच. कारण आमचे 2 नंदी, एक तर इगल गेला, अशाच उन्हाच्या तडाख्यामध्ये आम्ही त्याला डबल हाकलला होता. म्हणजे बारडीचं मैदान झालेलं, तिथे कधी आम्ही इगलला परत हाकलला नव्हता. पण एकच मैदानामध्ये 2दा हाकललं आणि त्याच्यानंतर इगलला थोडी इजा झाली आणि त्याच्यामधून ते इजेतून सावरलाच नाही. आणि नंतर गोकुळला पण पाहायला इजा झाली. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण जे पण आहे प्रिकॉशन घेऊनच खेळ करतो. भले खेळ नाही झाला चालेल, त्या दिवसात थांबवून घेतो, पण नंदींच्या जीवाशी खेळायचं नाही आता. बरोबर. आता जाता शेवटचा प्रश्न विचारतो. मैदान बघा, ते म्हणतात ना कटण्याचं रान आहे. कुठेतरी वासरांचं म्हणजे इथं पाहिजे तसं काम नाही, कारण जी अनुभवी बैल आहेत ना तीच या रानाला पळतात असं लोकांचं मत आहे. तुमचं काय मत? हो, कटण्याचंच रान आहे. खाली तिकडे ॲक्च्युली मधल्या रानापासून पुढे पूर्ण मातीचं रान आहे आणि मधल्या जे सुट्टीपासून मध्ये रानापर्यंत पूर्ण कठीण रान आहे. त्याच्यामुळं पूर्ण वासरांची तर पूर्ण कसंच लागतं. आणि जे अनुभवी बैल आहेत, म्हणजे जे नामांकित पहिले पळाले 3 फेऱ्यांचा, ज्यांना पूर्ण दांडगा अनुभव, त्यांचंच काम आहे. पण त्याच्यात तरी पण काही बरीचशी वासरं अशी आहेत का त्यांनी खुले गट काढलेत आणि या इथे कोणतरी नवीन चेहरा आपल्याला 1 नंबरचा मानकरी होताना दिसेल. बरोबर. चला,
लवकर देवा करू प्रार्थना करू आपण की प्रधान घरी जाता जाताच बरा व्हावं किंवा घरी गेल्यानंतर तरी चांगला व्हावं अशी अपेक्षा करतो. ओके, धन्यवाद.